ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांच श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पादान सहगण ललिता श्री विशाखान्वितांश नमः। ओम विष्णुपादाय कृष्ण प्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे नमो मावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते कृष्णाय कृष्ण चैतन्य नामने गौरत्विषे नमः। हे कृष्ण करुणा सिंधो दीनबंधो जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये नीलांचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्या जगन्नाथाय ते नमः। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। उपस्थित सर्व भक्तांचं तुकामने या कार्यक्रमामध्ये सर्वांचं स्वागत आहे। सर्वांच्या चरणी प्रार्थना करतो की आपण सर्वजण आशीर्वाद द्या। भगवंताला प्रार्थना करा की आपण तुकोबाच्या अभंगावर काही बोलू शकू, कारण भगवंताची आणि भक्तांची कृपा असल्याशिवाय आपण काही करू शकत नाहीये। तर सर्वांना विनंती आहे की आपण भगवंताला प्रार्थना करा आणि सर्वजण मला आशीर्वाद द्या। मी तुकोबाच्या अभंगावर आपण चर्चा करू। मी बोलत राहतो आणि तुम्ही ऐकत राहता। तुम्हालाही काय बोलायचं असेल, काही शंका असेल तर तुम्ही बोलू शकता, विचारू शकता। जगद्गुरु तुकाराम महाराज माऊली महावैष्णव यांचा अभंग आज आपण घेत आहोत। 4 चरणाचा अभंग आहे आणि त्यामध्ये तुकाराम महाराज एक वास्तव चित्र या ठिकाणी आपल्याला सांगतायत। अभंग असा आहे, भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान। महाराज काय म्हणतायत? भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, हे तो चाळवा चाळवी केले आपणची जेवी। हे तो चाळवा चाळवी केले आपणची जेवी, नैवेद्याचा आळ वेचे ठाकणी सकळ। नैवेद्याचा आळ वेचे ठाकणी सकळ, तुका म्हणे जड मज न राखावे दगड। तुका म्हणे जड मज न राखावे दगड। जगद्गुरु तुकाराम महाराज त्या अभंगामध्ये एक परिस्थितीचं वास्तव चित्र या जगताचं उभा करतायत। पितृ पंधरवडा चालू आहे आणि पितृ पंधरवड्यामध्ये प्रत्येक जण काय करतो? श्राद्ध करतो, पिंडदान करतो, आपल्या पूर्वजांना तर्पण करतो। तर पूर्वज त्या ठिकाणी प्रसन्न होतील, पूर्वजांना मुक्ती मिळेल, यासाठी प्रत्येक जण श्राद्ध, पिंडदान, तर्पण या क्रिया या पितृ पक्षामध्ये या 15 दिवसामध्ये आपापल्या पूर्वजांच्या तिथीनुसार करतो।
आणि हे तुकाराम महाराजांनी पाहिलं हे जग कसं आहे. पिंडदान करतात, गाजावाजा करतात, 100-200 लोकांना अन्नदान करतात, पण महाराज म्हणतायत त्याचा आता काय उपयोग आहे का? ज्यावेळेस आपले पितृ पूर्वज जिवंत होते त्यावेळेस त्यांना वेळेवर तुम्ही अन्न दिलं का? वेळेवर त्यांना पाणी दिलं का? त्यांची सेवा केली का? जिवंत असताना जर तुम्ही त्यांची सेवा केली नाही तर मृत्यूनंतर सेवा करण्यात काय अर्थ आहे? तर महाराज म्हणतायत भुके नाही अन्न, मेल्यावरी पिंडदान. ज्यावेळेस माता पिता जिवंत होते, ज्यावेळेस पितृ जिवंत होते, या पृथ्वीवर आपल्या सोबत राहत होते, त्यावेळेस त्यांना भूक लागली आणि भुकेच्या वेळेस आपण त्यांना अन्न दिलं नाही. थांबा, स्वयंपाक व्हायचा आहे, थांबा थोड्या वेळाने देतो. तुम्ही काय काम करत नाही, सारखं सारखं काय इकडे जेवायचं जेवायचं म्हणता. अशा प्रकारे जे वृद्ध पित्र असतात, माता पिता असतात, त्यांची हेळसांड आपण करत असतो. त्यांना भूक लागल्यानंतर जिवंतपणी अन्न पाणी आपण देत नाही आणि मग काय करतो? मेल्यावरी पिंडदान. आपण पिंडदान करतो. कधी करतो? मेल्यावर. वर्ष श्राद्ध झाल्यानंतर मग हे पित्र अक्षय तृतीयाला आणि पित्र पंधरवड्यामध्ये अशा प्रकारचं श्राद्ध आपण करतो, पिंडदान करतो, तर्पण करतो. त्याच्या नावाने अनेक प्रकारे अनेक वस्तू दान देतो आणि अनेक लोकांना अन्नदान करतो. तर महाराज म्हणतात हे बरोबर नाहीये, कारण जिवंत असताना तुम्ही त्यांची सेवा केली नाही, जिवंत असताना तुम्ही त्यांना पोटभर वेळेवर अन्न दिलं नाही, तर मग मेल्यावर पिंडदान करून काय उपयोग आहे? मग ते तुम्हाला त्या ठिकाणी तृप्त होतील का? ते तुम्हाला आशीर्वाद देतील का? कारण त्यांनी पाहिलं की आपण इथं असताना आपली ही अवस्था होती, तर मग वर्षातून एकदा दिलं किंवा आपल्या नावाने 100 लोकांना वाटलं तर त्याचं त्यांना काही कौतुक नाहीये. पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतायत हे तो चाळवा चाळवी. हे काय आहे? चाळवा चाळवी आहे. हे खोटी नाटी आहे. हे दिखावा आहे, दिखावा, अवडंबर. लोक करतायत श्राद्ध, 100 लोकांना बोलवतायत, मग मी 150 लोकांना बोलवणार आणि सर्वांना अन्नदान करणार. हे चाळवा चाळवी आहे किंवा हा एक दिखावा आहे किंवा हा एक अवडंबर आहे. केले आपणची जेवी. आणि मग काय करतो? पितरांच्या नावाने हा बनवतो सगळा प्रसाद, अन्न शिजवतो आणि केले आपणची जेवी. महाराज म्हणतात हे चाळवा चाळवी आहे, तो आपण स्वतःच खातो. हे काय पितरांना नैवेद्य ठेवतो एक प्लेटमध्ये आणि जेवढं बनवलेलं आहे तेवढं सगळं काय करतो? आपण खातो. आपण खातो. आपले इष्टमित्र, आपले आप्त, नातेवाईक हे सगळे एकदम आनंदामध्ये मजेमध्ये खात असतात. नाव कुणाचं? पितरांचं. आणि पोट कोण भरतंय? दुसरेच. हे आपल्या जवळचं आहे, हा आपला मित्र आहे, हा आपला आप्त आहे. अशा लोकांना तो बोलावतो. केले आपणची जेवी. सर्वांना खाऊ घालतो आणि आपणही खातो. नैवेद्याचा आळ वेचे ठाकणी सकळ. पुढच्या चरणामध्ये महाराज म्हणतायत नैवेद्याचा आळ. निमित्त काय आहे? नैवेद्य दाखवायचा पितरांना. नैवेद्याचा आळ वेचे ठाकणी सकळ. सगळं द्रव्य खर्च करतो आणि द्रव्य खर्च करून काय करतो? एवढा मोठा श्राद्ध समारंभ त्या ठिकाणी करतो. नैवेद्याचा आळ वेचे ठाकणी सकळ. आणि करतो तो करतो आणि परत सगळ्यांना सांगतो मी एवढा खर्च केला, 10,000 खर्च आला, 5,000 खर्च आला. आणि ज्यावेळेस आपण म्हणतो की मी 5,000 खर्च केला त्यावेळेस आपलं केलेलं सगळं निष्फळ होतो. त्याचं पुण्य मिळत नाही, त्यांचे आशीर्वाद मिळत नाही. करायचं आणि बोलून दाखवायचं, केलेलं सगळं वाया जातं, निर्फल होतो, त्याचं फल प्राप्त होत नाही. नैवेद्याचा आळ वेचे ठाकणी सकळ. निमित्त मात्र त्याचं
आणि पोट भरतो दुसऱ्यांचं. अशा प्रकारे आजच्या जगतामध्ये तुकाराम महाराज होते 600-700 वर्षापूर्वी, 500 वर्षापूर्वी. 500 वर्षापूर्वी तेव्हाही अशीच परिस्थिती होती आणि आताही त्याही पलीकडं आणखीन परिस्थिती हाताबाहेर गेलेली आहे, आणखीन परिस्थिती बिघडलेली आहे. तुका म्हणे जड मज न राखावे दगड. तुकाराम महाराज म्हणतात हे सगळं जड आहे. जड म्हणजे चेतन नाहीये, भौतिक आहे, दिखावा आहे आणि मला ते पावत नाहीये. अशा प्रकारे महाराज या ठिकाणी सांगतायत. जिवंतपणी जर तुम्ही अन्न त्यांना देत नसाल तर मेल्यानंतर पिंडदान करून काय उपयोग आहे? लोक कावळ्याला घास ठेवतात, कावळा नाही आला तर गाईला, गाय नाही मिळाली तर पाण्यामध्ये जलचरांना सोडून देतात, नैवेद्य त्यांना दाखवतात. अरे जिवंतपणी तू नैवेद्य नाही दाखवला, आता कावळ्याला आणि गाईला देऊन काय उपयोग आहे का? अशा प्रकारची खोटी नाटी, फसवेगिरी आणि दिखावा लोक करतात आणि आप्त इष्टांना बोलून मोठा समारंभ, मोठा देखावा करून स्वतः ते अन्नावर ताव मारतात, प्रसाद भक्षण करतात. अशा प्रकारची आजची परिस्थिती आहे. पितरांचं श्राद्ध हे केलंच पाहिजे. ते एक विधी आहे, शास्त्रानुसार आहे, प्रत्येकानं ते केलं पाहिजे. प्रत्यक्ष भगवान श्री रामचंद्र सुद्धा अयोध्येला परत येताना थांबून आपल्या वडिलांचं, दशरथ महाराजांचं पिंडदान, श्राद्ध त्या ठिकाणी करतात. सीतामाई त्यांना मदत करते. अशा प्रकारे भगवंताला श्राद्ध करायची आवश्यकता आहे का? प्रत्यक्ष भगवान राम त्यांना करायची आवश्यकता नाही, पण अपने आचारे इतरा शिकाय. भगवंत आपल्या आचरणाने जगाला संदेश देतात की प्रत्येकाने पितृश्राद्ध, पिंडदान केलं पाहिजे. प्रत्येकाचा धर्म आहे, पुत्राचा धर्म आहे पित्राचं सेवा करणे, पित्याची मात्याची सेवा करणे, जिवंत नसतील तर श्राद्ध पिंडदान करणे, हे पुत्र धर्म आहे आणि त्या धर्माचं पालन प्रत्येकाने केलं पाहिजे. हा आपला धर्म आहे आणि दान आहे, धर्म आहे, यज्ञ आहे, हे प्रत्येकाने केलं पाहिजे. गीतेमध्ये भगवान सांगतायत की याच त्याग करू नका. यज्ञ दान तपश्चैव कर्म न त्याज्यम, या कर्माचा त्याग करू नका. यज्ञ दान तपश्चैव पावनानी मनीषिनाम, मोठ्या मोठ्या मुनींना, संतांना, ऋषींना पावन करण्याची ताकद या यज्ञामध्ये, दानामध्ये, तपामध्ये आहे. म्हणून प्रत्येकानं यज्ञ केला पाहिजे, दान दिलं पाहिजे आणि तपश्चर्या, साधना, भगवंताची भक्ती हे प्रत्येकाने केली पाहिजे. त्याचा त्याग करू नये, भगवंत आपल्या गीतेमध्ये सांगतायत अर्जुनाला. हा प्रत्येकाचा धर्म आहे. प्रत्येकाचा धर्म, सर्वात श्रेष्ठ धर्म कुठला आहे? धर्म तू साक्षात भगवत प्रणितम, जे भगवंतानी सांगितला तो धर्म श्रेष्ठ आहे. समय पुंसा परो धर्मो येतो भक्तीर अधोक्षजे. परम धर्म कुठला आहे? भगवंत अधोक्षज, पूर्ण पुरुषोत्तम भगवंताची भक्ती करणे हा सर्वात श्रेष्ठ धर्म आहे. पण ती भक्ती कशी असली पाहिजे? अहेतुकी, अप्रतिहता. कुठलाही हेतू, कुठली इच्छा, कुठली वासना मनात न ठेवता अशा प्रकारची भक्ती करा आणि ती भक्ती अखंडित असली पाहिजे. कंटिन्यू, सतत, निरंतर. सततम कीर्तयंतो मा किंवा नित्यम भागवत सेवया, अशा प्रकारची भक्ती असेल तर आपण प्रगती करू शकतो आणि वैकुंठ किंवा गोलोक मार्गावर आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. भगवंताची भक्ती, आणि भक्तीमध्ये श्रेष्ठ काय आहे? श्रवणम कीर्तनम.
पहिली भक्ती आहे श्रवणम. काय श्रवण करायचं? भगवंताची कथा, भगवंताचं नाम, भगवंताचं रूप, भगवंताचे गुण, भगवंताची लीला, शास्त्र, पुराण, इतिहास, ज्यामध्ये भगवंताचं वर्णन आहे, भक्तांच्या कथा आहेत, भगवंताच्या लीला आहेत, त्यांचं श्रवण करायचं. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम. कीर्तन कोणाचं करायचं? भगवंताच्या नामाचं कीर्तन, भगवंताचा नामजप. अशा प्रकारे नवदा भक्ती आहे. पहिली आहे शृण्वता श्रद्धया नित्यम. भगवान विशदे हृदी, भागवतामध्ये सांगितलेलं आहे. तर आपण नित्य भगवंताची लीला, भगवंताची कथा जर आपण श्रवण केली, शृण्वता श्रद्धया नित्यम, श्रद्धापूर्वक जर आपण भगवंताची कथा नित्य श्रवण केली, भगवान विशदे हृदी, त्या ठिकाणी भगवंत काय होतात? आपल्या हृदयामध्ये प्रविष्ट होतात. अशा प्रकारे भगवंताच्या कथेचं महात्म्य आहे. पितृन्यांती पितृव्रता. आपण जर पित्रांची सेवा केली तर आपण कुठं जाल? पितृलोकामध्ये. भगवंत गीतेमध्ये सांगतायत, यांती देवव्रता देवान. जे देवांची पूजा करतात, देवी देवतांची, ते देवलोकामध्ये, स्वर्गामध्ये जातात. आणि स्वर्गामध्ये काय आहे? पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू. क्षीणे पुण्य मृत्यूलोकम विशंती. आपलं पुण्य संपल्यानंतर स्वर्गातून पुन्हा आपली मृत्यूलोकामध्ये ट्रान्सफर होतो. पुन्हा जन्म पुन्हा मृत्यू. म्हणून आपण यांती देवव्रता देवान, पितृन्यांती पितृव्रता, भूतानी यांती भूतेज्या. भूतांची जर पूजा केली तर आपण भूतलोकामध्ये जाल. मध्याजिन अपिमाम. भगवंत म्हणतात, जे माझी पूजा करतील, जे माझी आराधना करतील, जे माझी उपासना करतील, ते माझ्या लोकामध्ये येतील. आणि भगवंताचं लोक कुठलं आहे? वैकुंठ गोलोक धाम हे भगवंताचं लोक आहे. आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमम मम. भगवंत म्हणतात, त्या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा तो परत या मृत्यूलोकामध्ये येत नाही. त्याचं जन्म मृत्यूचं चक्र बंद होतं आणि तो माझ्या धामामध्ये सदा सर्वदा त्या ठिकाणी वैकुंठामध्ये वास करतो. अशा प्रकारे भगवंतांना शरण केलं पाहिजे. पितृन्यांती पितृव्रता. पित्रांची पूजा केली तर पितृलोकामध्ये जाईल. भगवंताची पूजा केली तर भगवंताच्या धामामध्ये आपण जाऊ शकतो. बालस्य नेह शरणम पितरो. बालक माता पितांना शरण गेला तर माता पिता बालकाला वाचवू शकतात का? बालक आजारी आहे, आयसीयू मध्ये आहे, त्याला डॉक्टर वाचवू शकत नाहीत, माता पिता वाचवू शकत नाही. बालक पाण्यामध्ये बुडा लागलेला आहे, त्याला कोणी वाचवू शकत नाही. फक्त एक भगवंत वाचवू शकतात, त्याच्याशिवाय दुसरं कोणीही वाचवू शकत नाही. तर प्रल्हाद महाराज चरित्र आपण भागवतामध्ये ऐकलेलं आहे. प्रल्हाद महाराज ज्यावेळेस नरसिंहदेव प्रकट झाले, हिरण्यकशिपूला मारलं, त्यावेळेस प्रल्हाद महाराज नरसिंह भगवंताला विनवणी करतात, भगवंता तुम्ही माझ्यावर कृपा केली, मला काही नको, तुम्ही माझ्यासाठी या खांबामध्ये प्रकट झाला, तुम्ही मला दर्शन दिलं, हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. याच्या व्यतिरिक्त मला कुठलीही इच्छा नाहीये. परंतु माझा पिता हिरण्यकश्यपू यांनी तुमची निंदा केली, तुम्हाला त्रास दिला, तुमच्याबरोबर युद्ध केलं, तुम्हाला नाही ते वाईट अशा प्रकारच्या गोष्टी बोलल्या, अनेक प्रकारे तुमची निंदा केली. तर तुम्ही काय करा? त्याला क्षमा करा, माझ्या पित्याला क्षमा करा, त्याचा अपराध तुम्ही क्षमा करा. प्रल्हाद महाराज काय म्हणतात? ज्या पित्याने प्रल्हाद महाराजाला मारण्याचा प्रयत्न केला, आटोकाट तेलामध्ये टाकलं, कडेलोट केला, सर्पाच्या तोंडी हत्तीच्या पायी दिलं, अनेक प्रकारे मारण्याचा, तलवारीने मारण्याचा, गाळा दाबून मारण्याचा, अग्नीमध्ये जाळण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न केला. आणि त्या पित्यासाठी प्रल्हाद महाराज भगवंताला प्रार्थना करतायत. हे शुद्ध भक्तांचं लक्षण आहे.
महान शुद्ध भक्त प्रल्हाद महाराज आपल्या पित्यासाठी भगवंताकडे याचना करतायत. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. त्या ठिकाणी भगवंत सांगतात, प्रल्हादा, तू हे मागण्याची गरज नाही. तुझ्यासारखा शुद्ध भक्त ज्या कुळामध्ये आला त्याच्या 21 पिढ्याचा उद्धार झालेला आहे. तुझ्या वडिलांचा राहील का? नाही. ज्या ठिकाणी पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. ज्या कुळामध्ये, ज्या ठिकाणी भगवंताचे शुद्ध भक्त जन्म घेतात, ते कुळ पवित्र आहे, ते भूमी पवित्र आहे, तो देश पवित्र आहे. अशा प्रकारे भगवंत सांगतात की प्रल्हादा, हे मागण्याची आवश्यकता नाहीये. हे काय आहे? 21 पिढ्याचा उद्धार झालेला आहे. आणखीन एक कथा येते. जर आपण भागवताची कथा ऐकली, भागवत कथा, श्रीमद भागवताचं श्रवण केलं, भागवताचा सप्ताह केला, तर पितरांचा उद्धार होतो. अनेक आचार्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये एक कथा आहे. भागवत महात्म्यामध्ये एक कथा येते, धुंदुकारी. धुंदुकारीची एक कथा आहे. जसं तुंगभद्रा नदीच्या काठी एक उत्तम नगर गाव होतं आणि तिथं आत्मदेव ब्राह्मण राहत होता. ब्राह्मण होता, त्याची पत्नी सुशील होती. भगवंताची भक्ती, सेवा, ब्राह्मणाच्या नियमांचं पालन, अशा प्रकारे आत्मदेवांचं जीवन चाललं होतं. पण त्याच्या जीवनामध्ये एक दुःख होतं की त्यांना मूल नव्हतं. गाईलाही वासरू होत नव्हतं आणि त्याच्या पत्नीलाही मूल होत नव्हतं. तो आत्मदेव दुःखी कष्टी झाला आणि वनामध्ये फिरता फिरता एकदा साधूची भेट झाली. साधूने विचारलं आत्मदेवाला, का रे एवढं दुःखी कष्टी का दिसतो? आत्मदेवाने सांगितलं, काय सांगू महाराज, सगळं आहे पण घरामध्ये संतती नाहीये, पुत्र प्राप्ती नाहीये. महाराज म्हणले, नशिबात नाहीये तर त्याच्यासाठी कशाला दुःख करतो? जर नशिबात नसेल तर त्याच्यासाठी दुःख किंवा पराकाष्ठा करू नये. पण तो आत्मदेव काय ऐकत नव्हता. साधूने सांगितलं, मी तुला पुत्र प्राप्तीसाठी देतो, आशीर्वाद देतो, पण त्या पुत्रापासून तुला सुख मिळणार नाही. मग तू कशाला परत त्याची अजून इच्छा करतो? त्याच्यापासून तुला सुख मिळणार नाहीये. तरी आत्मदेवाची पत्नी आणि आत्मदेव म्हणले, कसला असला तरी आम्हाला पुत्र असू द्या, सुख नाही मिळालं तरी चालेल. आत्मदेवाला साधूनी एक फळ दिलं. ते फळ आत्मदेवानी त्याच्या पत्नीला दिलं. पत्नीनं काय केलं? ते फळ खाल्लंच नाही. आजकालच्या जगामध्ये जसं स्त्रिया म्हणतात की ते गरोदर राहणं, पुत्र त्या ठिकाणी निर्माण करणं, त्याच्या वेदना, ते 9 महिने पोटामध्ये ओझं व्हायचं, त्याचा त्रास नको म्हणून लोक आजकाल पुत्र पुत्री नको म्हणतात किंवा दुसरा पर्याय शोधतात. तशा प्रकारे धुंदुली जी आत्मदेव ब्राह्मणाची पत्नी होती, धुंदुली, तिने असा विचार केला की मला त्रास नको, 9 महिने त्याला पोटात वागवायचं आणि पुन्हा प्रसूतीच्या वेदना, कशासाठी एवढं त्रास घ्यायचा? म्हणून तिनं काय केलं, ते फळ गाईला चारलं आणि गाईच्या पोटामध्ये गोकर्णाचा जन्म झाला. अतिशय सुंदर असं बालक, त्याचे कान गाईसारखे, म्हणून त्याचं नाव ठेवलं गोकर्ण. गोकर्ण महान भक्त होता, भगवंताचा भक्त, शुद्ध भक्त. आणि इकडं काय केलं धुंदुलीनं, तिच्या बहिणीचं मूल, बहिणीला झालेलं मूल तिला सांगून स्वतःच म्हणून आपल्या घरामध्ये आणलं आणि सांगितलं पतीला की मला मूल झालं. खोटं खोटं नाटक केलं की मी प्रेग्नंट आहे, गरोदर आहे, अशा प्रकारचं नाटक केलं आणि सांगितलं मला मूल झालं. कोण झाला? धुंदुकारी, धुंदुलीचा मुलगा धुंदुकारी.
आणि तो तिच्या बहिणीचा मुलगा होता, तिचा नव्हता. आणि तो मोठा झाला, खूप त्रास देऊ लागला. ब्राह्मणाचा मुलगा, पण खूप त्रास देऊ लागला, नशापान करू लागला, वाईट व्यसन, वाईट संगती लागली. जसं अजामिलाची अवस्था झाली होती तशी याची अवस्था झाली. दारू पिऊन घरी येऊ लागला. त्या आत्मदेवाने विचार केला की घरात राहावं का बाहेर राहावं. घरात राहावं तर हा मुलगा असा आहे, बाहेर जावं तर जंगलामध्ये काय करावं, अशा प्रकारचा विचार करता करता गोकर्ण महाराज त्या ठिकाणी आले. गोकर्ण फिरता फिरता आले. गोकर्णाला विचारलं वडिलांनी की काय करू या अवस्थेमध्ये. ते म्हणले, कशाला तुम्ही दुःख करता, हा तुमचा मुलगा पूर्वी होता का, हा पुढे राहणार आहे का, हे आपण तात्पुरतं हे आपलं नातं आहे, याच्यासाठी तुम्ही दुःख करू नका. तुम्ही वनामध्ये जा, भगवंताचं ध्यान करा, भगवंताची भक्ती करा, अशा प्रकारे वडिलांना सांगितलं. आणि गोकर्णही त्या ठिकाणी यात्रेला निघून गेले. आणि इकडे काय झालं, हा धुंदुककारी आईला मारू लागला, त्रास देऊ लागला, नशापान करू लागला, वाईट सवयी व्यसनामध्ये अडकला. आणि खूप त्रास दिल्यानंतर त्याची आई जी धुंदुककारी होती, तिनं नदीमध्ये जाऊन पाण्यामध्ये आत्महत्या केली. आणि आता काय, पिताही गेला, माताही गेली, बंधूही गेला. आणि मग तो काय झाला, एकटा स्वतंत्र झाला धुंदुकारी. आणि त्यानं मग 4-5 वेश्या घरामध्ये ठेवल्या. वेश्यागमन करू लागला, चोरी करू लागला, डकैती करू लागला, खून मारामारी आणि सगळं करून धन गोळा करून त्या वेश्यांना त्या ठिकाणी आणून देऊ लागला. अशा अवस्थेमध्ये ते वेश्यांनी पाहिलं की धन भरपूर गोळा झालेलं आहे. त्या सगळ्यांनी मिळून विचार केला की हे धन आपण वाटून घेऊ आणि या धुंदुकालीला आपण मारून टाकू. अशा प्रकारचा प्लॅन करून त्या धुंदुकारीला एका रात्री ते मारतात आणि पुरून टाकतात. आणि सगळं धन वाटून घेऊन ते वेश्या निघून जातात. अशी वाईट अवस्था त्याची झाली. आणि त्यानंतर एकदा गोकर्ण महाराज यात्रा करून परत आले. गोकर्ण परत आल्यानंतर त्यांनी पाहिलं की आपल्या भावाला मारलेलं आहे. आणि तो काय झालेला आहे, स्वप्नामध्ये येऊ लागला. गोकर्ण तिथं घरामध्ये झोपल्यानंतर स्वप्नामध्ये येऊ लागला. त्यांनी पाहिलं की आपल्या भावाची काय अवस्था झालेली आहे. तो त्या ठिकाणी भूत प्रेत प्रेत योनीमध्ये गेलेला आहे, त्याला मुक्ती मिळालेली नाहीये. मग त्यांनी काय केलं, पिंडदान केलं. पिंडदान करून आले तरी त्याला मुक्ती मिळाली नाही. मग पुन्हा त्यांनी विचार केला, दुसरा काहीतरी उपाय केला पाहिजे. आणि मग त्यांनी उपाय केला, काय, श्रीमद भागवत कथा सप्ताह, 7 दिवस भागवत कथा केली. गोकर्ण महाराज भागवताची कथा सांगत होते. आणि हा धुंदुकारी जो बास वेळू असतो किंवा बांबू म्हणतात, त्याच्यामध्ये तो धुंदुकाली प्रेतात्मा त्याच्यामध्ये बसला आणि त्या बांबू मध्ये बसून तो भागवत कथा ऐकू लागला. एक दिवस झाला की त्या वेळूची बांबूची एक गाठ, अशा 7 गाठी होत्या. एक दिवस कथा झाली की एक गाठ तुटायची. 2 कथा झाल्या की 2 दिवस झाले की दुसरी गाठ तुटायची. 7 दिवसामध्ये 7 गाठी तुटल्या. आणि धुंदुकारीचा उद्धार झाला. दिव्य रूप त्याला प्राप्त झालं. आणि वैकुंठातून विमान आलं, विष्णुदूत आले आणि छोटंच विमान आणलं. कशाला, धुंदुकालीला घेऊन जायला. विष्णुदूतांनी सांगितलं, कोण धुंदुकारी आहे, चला तुमच्यासाठी विमान आलेलं आहे. त्यावेळेस गोकर्ण महाराज म्हणतात, थांबा थांबा थांबा, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. हा पापी आहे, हा प्रेतात्मा आहे, याचा उद्धार होत नव्हता. याच्यासाठी भागवत कथा केली. भागवत कथा सगळ्यांनी ऐकली, मग सगळ्याला विमानात नेलं पाहिजे, मग हा एकटाच का जातो. तर विष्णुदूतांनी सांगितलं, तसं नाहीये. त्यानं कथा ध्यानपूर्वक श्रद्धापूर्वक ऐकली आणि मनन केलं. कथा संपल्यानंतर तो काय करायचा, त्या कथेचं मनन करायचा, स्मरण करायचा, चिंतन करायचा. अशा प्रकारचं मनन स्मरण चिंतन या बाकीच्या लोकांनी केलेलं नाहीये. आणि म्हणून साठी जे फळ भागवताचं आहे त्याच्यामध्ये भेद आहे. श्रवण स्मरण मनन चिंतन हे धुंदुकारीने केलं. तो वेळूमध्ये बसला होता आणि त्याच्यामध्ये बसून तो रात्रंदिवस स्मरण करत होता. 7 दिवस 7 रात्र त्यांनी स्मरण केलं. तसं
परीक्षित महाराज 7 दिवस 7 रात्र कुठेही गेले नाहीत. शुकदेव महाराजांकडून कथा ऐकली विदाउट ब्रेक. तशा प्रकारची कथा ऐकून स्मरण आणि चिंतन यानं केलं आणि म्हणून याच्यासाठी स्पेशल विमान आलेलं आहे. ते भागवत कथेचा महिमा आहे. जे भूत प्रेत आहेत त्यांचा सुद्धा उद्धार होतो, पितरांचा सुद्धा उद्धार होतो. म्हणून सर्वांनी पिंडदान करा, श्राद्ध करा, तर्पण करा, पण त्याचबरोबर भागवत ऐका. नित्यम भागवत सेवया नष्ट प्रायेषु अभद्रेषु. जे नष्ट होतं, जे अभद्र आहे, जे वाईट आहे, जे दोष आहेत, ते सगळे त्या ठिकाणी दूर होतात. भागवताचं श्रवण केल्यानं श्रीमद भागवत हे महान ग्रंथ आहे आणि म्हणून सर्वांनी त्याचं श्रवण केलं पाहिजे आणि त्याचं श्रवण रोज केलं पाहिजे. 7 दिवस केलं तर उत्तम आहे, रोज केलं तर त्याच्यापेक्षा उत्तम आहे. आता ऑनलाईन सगळेजण भागवताची कथा ऐकू शकतात. सर्व मंदिरामध्ये भागवताची कथा चालते. ऑनलाईन ऑफलाईन नाही जमलं तर ऑनलाईन, तेही नाही जमलं तर घरामध्ये आपण भागवत उघडून वाचू शकतो आपल्याला वेळ असेल तेव्हा. अशा प्रकारे भागवताची सेवा भगवंताची सेवा आहे. कारण भागवत हे प्रत्यक्ष भगवंत आहे. कृष्ण स्वधाम उपगते धर्म ज्ञानादिभी सह कलो नष्ट दर्शामेश पुराणार्को अधोनोदित. भागवत सूर्य के समान, सूर्याप्रमाणे तेजस्वी आहे. आणि ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण स्वधामाला परत गेले तेव्हा लगेच या भागवताचा जन्म झालाय. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, हा ग्रंथ नाहीये, हा प्रत्यक्ष भगवंत आहेत. कृष्णस्तु भगवान स्वयं किंवा कृष्ण स्वधाम उपगते धर्म ज्ञानादिभी सह कलो नष्ट दशामेश पुराणार्को अधोनोदित. अशा प्रकारे जसं सूर्याचा उदय होतो तशा प्रकारे भागवताचा उदय भगवान वाङ्मय रूपामध्ये भागवताच्या रूपामध्ये या पृथ्वी तलावर उपस्थित आहेत. आणि म्हणून आपण सर्वांनी भगवंताचा संग भागवताच्या रूपामध्ये घेऊ शकतो. ग्रंथ भागवत, व्यक्ती भागवत, जे भागवताची कथा करतात असे महान शुद्ध भक्त व्यक्ती भागवत, त्यांची सेवा आपण करू शकतो. भागवताची सेवा श्रवण करून, भागवत दान देऊन, भागवत ग्रंथाचं वितरण करून आपण त्याची सेवा करू शकतो आणि त्यामुळे आपले पितृ त्या ठिकाणी तृप्त होतील आणि मुक्त होतील, याच्यामध्ये शंका नाहीये. अशा प्रकारची कथा या ठिकाणी आपण ऐकलेली आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, जे भुकेले आहे त्यांना अन्न द्या. म्हणून इस्कॉन काय करतो, फूड फॉर लाईफ. प्रभुपादांनी सांगितलेलं आहे, आपल्या मंदिराच्या परिसरामध्ये 2-4 किलोमीटर जेवढे लोक असतील उपाशी नाही राहिले पाहिजे. म्हणून इस्कॉन फूड फॉर लाईफ चालवते आणि सर्वांना 2 वेळा 3 वेळा प्रसाद त्या ठिकाणी वितरण केला जातो. अशा प्रकारे अन्नदान करणं, पिंडदान करणं, तर्पण करणं हे जरुरी आहे. प्रत्येकानं आपलं कर्म हे केलं पाहिजे आणि त्या कर्मासोबत सोबत आपला जो धर्म आहे भगवत भक्ती, तेही भगवंताची भक्ती केली पाहिजे. आणि मग आपण काय होऊ तर या जगतातून जन्म मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊ आणि भगवंताच्या धामामध्ये आपण परत जाऊ शकू. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. माऊली महावैष्णव जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. हरे कृष्ण.